जर का तुम्ही आला नसता तर या माझ्या काळेचं काय झालं असतं पुन्हा काय वाटतात मुलीला कदाचित या विश्वाच्या पाठीवर कुठला तरी एखादा असा बाप असेल जो आपल्या संततीच्या बाबतीत असा प्रकार घडेल. पण तरी सुद्धा बापाचं हृदय हे सागरापेक्षा अथांग आहे आणि आकाशापेक्षा विशाल अशी त्या बापाची माया. तो बाप तुमच्यावर जास्त दिवस रागे घेईल असं मला तरी वाटत नाही. तुम्हाला तसं वाटतं पण बाबांचा राग मला नाही. जरी आता जरी पुण्याच्या माघार जरी घेतला असेल ना तरी बाबा माझे एवढे क्रोधिष्ट आहे पुन्हा माझं नाही स्वीकार करत. तुमच्याजवळ एकच विनंती माझी मी पुण्याच्या माघारी नाही जाऊ. तुमच्या या रथात तुम्ही माझ्या उच्चरीत आहात हो पण तरी सुद्धा मी तुम्हाला माझ्या राज्यात ठेवून घेऊ शकत नाही. त्याला काय असेल तर तुमचं राहण्याचं अस्तित्वामुळे पातळ घोरात हो दानव पात तुमचा जन्म झाला ते दानव स्वरूपी संकट माझ्या राज्याकडे पण तुम्ही एक मला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या स्वस्ताने चला. या निर्जनाच्या स्थळी तू तरुणी मी तरुण मला पाहिल्यानंतर क्षणभर तुझ्या मनात प्रेमाचे भाव जागृत झाले आणि प्रेमाची उधळण करायला लागली.
पण काय ग, काय? ज्याच्यावर तू प्रेम करतेस ना, हा. त्याच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे की नाही त्याचा कधी विचार केलास? विचार केलाच नाही, पण मला सांगा काय? तुमचं माझ्यावरती प्रेम आहे मुळेच आहे. का? अगं घटका दोन घटका देहभार विसरायला लावणारं शरीर सुख म्हणजे प्रेम आहे. मग तर प्रिय व्यक्तीवरून जीव वळण टाकण्याची उत्कंठा म्हणजे प्रेम. अहो तेच तर मी करते. माझ्या मनात नाही पण तुमच्या मनात तुझ्यावरून जीव वळण टाकावा हा असं मला मुळीच वाटत नाही. नाही आणि वाटत. हे जे तू करतायस याला एकतर्फी प्रेम म्हणतात. आणि अशा एकतर्फी प्रेमातून काही जणांचे नाहक बळी गेले ऐकून माहिती हो, हो. लोक सांगत होते. मग मलाही तुझ्या बाबतीत तेच करायचं. का? हे जे तू एकतर्फी प्रेम करतेस ना, अहो हा गुन्हा आहे. क्षमा करा. अरे एकतर्फी गुन्ह्याला, एकतर्फी प्रेमाच्या गुन्ह्याला मला शास्त्र करते. शास्त्र कोणतं माहिती का? ते हा देतात. पाया पडतो मी तुमच्या. असं काही करू नका. माझ्या हातून एक नकळत चूक घडली. तुम्ही एक राजकर्ते आहात. राजकर्ते या नात्यानं जास्त मला क्षमा करू शकतो. जास्त बोलायचं तेव्हाच नाही बोलणार. कळलं? तेव्हा ऐक, का? या तुझ्या प्रेमाला, या एकतर्फी प्रेमाला शास्त्र व्हायला होईल. याला जिवंत होण्याचं म्हणतात. तुम्ही तर मला मारणार होते. जिवंतपणे जिवंत आता तुला काय वाटलं? काय? सहज तो माझ्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवावा आणि तो प्रस्ताव मी रात्रीच्या झोपेने धुवून सुधारून द्यावा म्हणजे मुळेच नाही. अगं मी जाणतोय काय? प्रेमासारखं पवित्र बंधन या विश्वाच्या पाठीवर कुठेच नाही. हे विश्व जर जिंकायचं असेल तर ते तिरस्कार नव्हे तर प्रेमानं जिंकता येतं. हो ही शिकवण आहे आम्हाला. तुम्हाला शिकवण आहे. मग हे लवकर कळलं तुम्हाला. काय झालं? याच्या अगोदर कळायला हवं होतं. काय झालं? काय एवढे मला सांगा. एवढं मी तुमच्यावर प्रेम केलं. एवढंच नव्हे तर तुमच्यासाठी मी प्रेम गीतही गायलं. का? मी काय करू लागलो तुमच्याशी? हे पहा, तुमचा मला प्रेमाला नकार आहे. अर्थात मला इथं थांबणं इष्ट नाही. त्यावेळी माझा मार्ग दुसरा आहे. त्या दुसऱ्या मार्गाला मी नका तुमच्याशी बोलायचंच नाही मला. हा विठवा सोड ना, सोड बोला. हा विठवा सोड ना, सोड बोला.
ना ते या प्रेमाचं रूपांतर लग्नात व्हायला त्याच्यासाठी आपल्या राज्यात. मग ठीक आहे, चल माझ्या राजदरबारीत चल. अगदी नव्याच्या साक्षीनं देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं तुझ्याशी हा राजकुमार विवाह बंद होईल.